हो. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण आता का कराटेच्या क्लासमध्ये आहोत? माझं नाव काय माहिती सांगाल? माझं नाव राजेश वाघोले. मी यशवंतनगर इथे राहतो. हा माझा मुलगा हर्षवर्धन वाघोले. तर हा सुरुवातीला थोडा अडखळत बोलत होता, पण क्लासमध्ये आल्यानंतर सरांनी मेडिटेशन वगैरे घेऊन तो आता व्यवस्थितपणे ट्रेन झालेला आहे. तो आता सेकंड बेल त्याचा झालेला आहे कंप्लीट, आणि सेकंड टाइम कंप्लीट झालेला आहे. आणि तो गेले 6 वर्षापासून सरांच्या मार्गदर्शनाखाली आपलं करिअरचं जे आहे ते चालू केलेलं आहे त्यांनी, प्रॅक्टिस वगैरे सर्व. आणि त्याला या वर्षीच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याला 3 गोल्ड मेडल मिळालेले आहेत. आणि लास्ट इयरसुद्धा त्याला 2 गोल्ड मेडल मिळालेले होते. दरवर्षी सर ते कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतात आणि आम्हाला सपोर्ट करतात, आणि मुलांना त्यामुळं खूप सपोर्ट होतो. आणि मुलांचं त्यांचं पुढचं जे भवितव्य आहे त्यासाठी ते तयार होतात. बरं, आता ही जी स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी असते, मग ती पालकांकडनं तयारी नक्की कशी केली जाते? बाबा उद्या सकाळी आपल्याला या अमुक ठिकाणी जायचं आहे, मग तिथं नक्की कशी मुलांची तयारी करता? की सकाळी उठून लवकर जायचं आहे, मग ती जाण्याची सोय कशी असते, काय सांगाल? ती जी तयारी आहे त्यांची जी आहे, सर आम्हाला मेसेजेसवरती सांगतात की कसं आपण जाणार आहे किंवा काय करणार आहे. मुलांचं जे काय सर काय प्रिकॉशन्स घेणार आहेत त्यांची त्या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान वगैरे. आणि आमचा सरांवरती पूर्ण विश्वास आहे. आम्ही मुलांना बिनधास्तपणे सरांबरोबर पाठवतो, आणि सर त्यांची पूर्ण काळजी घेऊन त्यांना परत आमच्यापर्यंत आणून सोडतात. आणि त्यांच्या ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा त्या कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पूर्णपणे सर त्यांची काळजी घेतील याचा आम्हाला पूर्णपणे विश्वास असल्यामुळे आम्ही सरांवरती पूर्णपणे विश्वास ठेवून मुलांना आम्ही सरांच्या स्वाधीन केलेलं असतं. आपण मुलाकडे थोडक्यात घेऊया. बाळा, तुझं नाव सांग बरं. माझं नाव हर्षवर्धन राजू वाघोले. बरं, आता तुला कोणते मेडल मिळाले, काय सांगशील तू? मला 3 गोल्ड भेटलेत. एक पुमसेमध्ये, एक स्पीड किकमध्ये, एक स्पीड पंचमध्ये. बरं, साधारण म्हणजे हे कसं असतं नक्की? म्हणजे तुम्ही तिथे गेले, मग किती विद्यार्थी आले होते आजूबाजूला, आणि काय सांगशील तू, काय नक्की प्रकार असतो तो? विद्यार्थी भरपूर होते. बरं, त्याच्यात ते किती कसे निवडले जातं? म्हणजे तुमचं स्पीड पाहतात का काय पाहतात नक्की ते? नाही, बेल्ट एज पाहतात. एजनुसार तुम्हाला ते सांगतात करायला. आणि मग प्रतिस्पर्धी नसतो का तिथे? समोर एखादा मुलगा असतो का त्याच्यासारखं करायचं, का त्यापेक्षा जास्त करायचं, असं काही? त्याच्यापेक्षा जास्त करायचं. बोल. ओके, थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.
सर नमस्कार. हा नमस्कार. काय सांगाल आपला कोण आहे या ठिकाणी? हा माझा नातू आहे. बरं हा डिसेंबर 2 महिने झाले इथं ट्रेनिंगला येतो आहे. बरं अतिशय सुंदर त्यांनी माझ्या नातवाला बनवलं आहे. 2 महिन्यातच चांगलं तयार केलं सरांनी. बरं. आणि राहायला कुठे आपण सर? राहायला यशवंतनगरमध्ये वास्तुश्री बिल्डिंग. बरं. तर या ठिकाणी समजा आता 2-3 महिने झाले, पण 2च महिने. काय बदल जाणवतो? म्हणजे 2-3 महिने त्याला मेडल सुद्धा मिळाले. हो मेडलसुद्धा मिळालं. काय बदल जाणवतो? पहिला कसा होता तो आणि आता काय फरक आहे? नाही फरक चांगला पडला आहे त्याचा. काय फरक पडला ते सांगा त्यांना. डिसिप्लिनमध्ये काय अंदाज करू? समजा आता पहिला ऐकत नसेल किंवा आता ऐकतोय. नाही ऐकतोय ना सांगितलेलं सर्व गोष्टी मोबाईल किती वेळ ऐकतोय. बघतोय? हा मोबाईल तरी 1-2-3 तास बघतो. ठीक आहे. तर तू बाळा तुझ्याकडे येऊ. तू सांग बरं तुझं नाव काय? माझं नाव शिजी सुरेंद्र पुष्कर. बरं. आणि शाळा कोणती तुझी? बालिका शिकवली कितवीला आहेस तू आता? 4थी. बरं. तर या ठिकाणी तू क्लासला 2-3 महिने झाले येतोय. याच्या आधी तू कसा खोडी वगैरे काढायचा किंवा आता काय बदल काय आहे का तुझ्यामध्ये? तुला तर बेल्ट हे मेडल मिळाले, तर त्याच्यामुळं तुझे मित्रपरिवार तुला काय म्हणतात? त्यांना सांगितलं का तू? सांगितलं. काय जोरात बोल. म्हणतात? तुला काय म्हणतात? शिक्षकांना माहिती आहे का तुला हे मेडल मिळाले? हां काय म्हणले शिक्षक मग? जोरात जोरात बोल. शाबाशी दिली का? हां दिली ना? हां. बाळा नाव सांग तुझं. माझं नाव विहान निलेश कुलकर्णी. बरं. आणि राहायला कुठे आहेस तू? मी हे तपदम कॉलनी. बरं. तर या ठिकाणी काय ह्या क्लासचं नाव काय आहे? हे टॅकवांडो क्लासेस. बरं. आणि सरांचं नाव काय आहे? राजू अगालवार इंटरनॅशनल ब्लॅक बेल्ट. बरं. तर या ठिकाणी तू क्लासला किती वर्षापासून येतोय? हे 2-4 वर्ष झाले सर. 2 का 4? 4 वर्ष झाली. बरं. तर हे जे तुला मेडल मिळाले कोणते मिळाले काय दाखवशील? हे 2 गोल्ड मिळाले, 1 ब्राउन्ज मिळाले. बरं. तर ही कुठं झाली होती स्पर्धा? ही पुण्यामध्ये झाली होती. बरं. पुण्यात स्पर्धा झाली. मग तुम्ही केव्हा गेले होते आणि किती वाजता आले संध्याकाळी? आम्ही सकाळी 7 वाजता आलो होतो आणि दुपारी 3 वाजता निघालो. म्हणजे सकाळी 7ला तुम्ही इथून गेले हां आणि दुपारी 3-3:30ला घरी आले. हां. मग जाण्याची तुमची सोय कशी झाली होती? ते बसनेच गेलो होतो आम्ही. बरं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला नाश्ता जेवण वगैरे असं काय किती वाजता झालं? आणि हे दुपारचं जेवण दिलं होतं 2-3 वाजता. बरं. हे आणि नाश्ता नव्हता दिला. नाश्ता नव्हता दिला? वडापाव कुणी खाल्लं 5 ते कोण सांगणार? बरं ठीक आहे चालेल काय हरकत नाही. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे समजा किती विद्यार्थी आले होते? कोणत्या भागातून आले होते काय सांगू शकतील? ते तिकडं भरपूर अंदाजे टोटल विद्यार्थी किती होते? समजा तुमचे किती होते मुलं? तुमच्या क्लासचे मुलं किती होते? 25 होते. 25 होते. आणि दुसऱ्या क्लासचे बाकीच्या ठिकाणचे किती मुलं होते? भरपूर होते. तरी भरपूर म्हणजे 50-100 असं काय? 1200. 1200 मुलं होते. 1000च्या पुढे होते ते. ओके. बरं. तू हे तुझी पहिलीच स्पर्धा होती का? पहिल्या याच्या आधी तुला काय मिळालेलं आहे? मागच्या वर्षी पण मिळाले 2. ओके ठीक आहे थँक्यू. सर ही जी मोठी ट्रॉफी आता तुमच्या हातात दिसते नक्की केव्हा मिळालेली आणि काय सांगाल आपण? 1 फरवरीला पुण्यामध्ये रामचंद्र सभागृह वडगाव सेरीमध्ये स्पर्धा झालेली होती. नॅशनल स्पर्धामध्ये आमचे मावळाचे विद्यार्थ्यांनी 44 गोल्ड 9 सिल्वर आणखी 5 ब्राउन्स असे ते मेडल पुमसे स्पीड किक आणि स्पीड पंचमध्ये जिंकलेले. त्यामुळे ऑर्गनायझर आहे होरंगी तायकोंडो असोसिएशन त्यांच्याद्वारे ऑर्गनाईज करण्यात आली होती. तिथं सेकंड प्राईज आम्हाला सेकंड ट्रॉफी त्या लोकांनी दिलेली आहे आम्हाला. सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर प्रयत्न केलेले. पुमसे स्पीड किक आणखी स्पीड पंचमध्ये हे मेडल्स आणखी मेडल्स मिळाले. ट्रॉफी सेकंड प्राईज आम्हाला मिळाली आहे पोरांना. ओके सर थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.